आपण करता का तर साऱ्या तुम्हाला मिळाला पाहिजे नाही. ही तुमची तपश्चर्या या मंगळाला मान्य नाही. हे तुमचं धोरण, हे तुमचे विचार मंगळाला मान्य नाही. तेव्हा या तुमच्या तपात खडा आणण्यासाठी आश्चर्य. शनिदेव तर तपश्चर्येत मग्न आहे. मग असं असताना त्यांच्या सेवेसाठी या स्थळी मला एक स्त्री दिसते. नेमका प्रकार काय जाणून घेणं गरजेचं आहे. प्रणाम. आश्चर्य वाटलं. आश्चर्य? माझी ओळखी कदाचित आपल्याला झालेली नसेल. मी थोडक्यात माझी ओळखी आपल्याला करून देऊ इच्छितो आहे. नवग्रहांचा जो सेनापती, नवग्रहात ज्याचा सेनापती तो हा मंगळदेव सांप्रत तुमच्या नेत्रासमोर उभा आहे. कल्याण होईल. पराक्रमाचा कारक असणारा मंगळदेव आपल्याला आशीर्वाद देतोय. सदैव विश्वाच्या आसमंतात आपल्या कीर्तीचा डंका सदैव निनादला जाईल. नागसिको एक नाट्यप्रेमी मनोहर राऊळ यांच्याकडून माझ्याकडून गौरवप्रत लाखोनाचा पक्ष आहे. मनोहर राऊळ यांचे आभार. त्याचप्रमाणे एक नाट्यप्रेमी अण्णा यांच्याकडूनही कलावंतांचा गौरवप्रत लाखोनाचा पक्ष आहे. अण्णा यांचे मनपूर्वक आभार मानतो. तेव्हा शनी महाराजांच्या भेटीसाठी इथपर्यंत माझं आगमन झालं होतं. शनिदेव तर नेत्रासमोर मला दिसत आहे, पण त्यांची स्थिती जर का पाहिली तर ते खऱ्या अर्थानं परमेश्वराला आत्मसात करण्यासाठी विमग्न आहे. मग असं असताना भक्तीत त्यांच्या व्यत्ययांना मला तरी इष्ट वाटत नाही, पण त्यांच्या सेवेसाठी एक स्त्री मला दिसते. आपली ओळखी समजू शकेल का? मी एक गंधर्व कन्या. देवतांच्या दरबारात जे प्रमुख गायक, ज्यांचा संगीताचा गाढा अभ्यास, ज्यांचं गायनावर प्रभुत्व असे चित्ररथ गंधर्व, यांची कन्या नीलमंदा नाव माझं. निश्चितच आपलं नाव ऐकलं, आपली ओळखी झाली. पण आश्चर्य कोणत्या गोष्टीचं वाटलं माहितीये का? शनी महाराज तर तप ध्यानाला खऱ्या अर्थानं विमग्न आहे. मग असं असताना आपण या स्त्री त्यांच्या सेवेसाठी मला दिसतात. नेमका आपला सेवेचा उद्देश मला समजू शकेल? उद्देश एकच, माझं एक मनोगत होतं. मनोगत? आणि ते माझं मनोगत पूर्ण झालं. मनोगत आपलं ऐकूया. कारण आजपर्यंत मी संघर्ष केले, पण प्रत्येक संघर्षात मीच विजयी ठरले. आज तेव्हाच मी मनात ठरविलं, मला जो पराभूत करील त्याच्याशी मी विवाह करणार. आणि आता आमच्या दोघांचा संघर्ष झाला. आणि या संघर्षात मी स्तब्ध झाले. हे त्यांच्यासमोर बोलणं अशक्य झालं. आणि तेव्हा माझा जो पण होता तो पूर्ण झाला. कारण आजपर्यंत जे कोणाला जमलं नाही ते आज झालं. आणि ती माझी गुप्त प्रतिज्ञा, माझी गुप्त इच्छा होती, ती मी त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुझ्या इच्छेप्रमाणे मी लग्न करीन, पण आता नाही. मी महान तप करणार आहे. 12 वर्षांसारखा प्रदीर्घ कालावधी लागेल, तोपर्यंत तुला थांबावं लागेल. मी त्यांना सांगितलंय 12 वर्षच काय, मला तुमची प्राप्ती व्हायला हवी, म्हणून मी कितीही कालावधी थांबायला तयार आहे. आणि म्हणून त्यांचं तप चालू आहे, मी इथं सेवेला उभी आहे. आणि म्हणूनच त्यांचं तप जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण त्यांच्या सेवेसाठी इथं थांबणार आहात. आणि म्हणून भविष्यात तुमचा विवाह होणार आहे, म्हणून पत्नीचं कर्तव्य तुम्ही या क्षणी असं पार पाडता. लग्नाच्या पूर्वीच पत्नीचं कर्तव्य पूर्ण करते. ही स्वाभिमान वाटला आपल्याबद्दल. तेव्हा शनिदेव या क्षणी तर तप झाले, पण त्यांना मी सांगितलं मी तुम्हाला स्पर्श करणार नाही, मी फक्त तुमची सेवा. म्हणजे मर्यादा सुद्धा तुम्ही पाहता. मग काही हरकत नाही. माझं शनी महाराजांकडे विशेष असं काम होतं, पण ते जर तपध्यानात विमग्न आहे तर मला ही वेळ तरी त्यांना हे सांगणं योग्य वाटत नाही. तुम्हाला 12 वर्ष थांबावं लागेल. तेव्हा काही हरकत नाही, मी माझ्या कार्यासाठी जाईन. तुमची सेवा शुश्रूषा आणि शनी महाराजांचा जो तप आहे तो असाच परिपूर्ण होऊ द्या.
करण्यासाठी आलास ते कार्य इथंच त्यागून जातोयस का? हीच नामी संधी आहे. अरे ही नीलमंदा तुझ्यासाठी खऱ्या अर्थानं उपयोगी ठरेल आणि यासाठी मंगळाची मंगळ पिढा या नीलमंदेपासून मी सुरुवात करेल आणि माझाही श्रेष्ठ पराक्रम होईल. नीलमंदा. काय झालं? 12 वर्ष झाली. नाही नाही 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ अजून झाला नाही. नाही, तुम्ही आता सांगून गेला होता, आता काही म्हटलं नाही म्हणणं तुमचं रास्त ठरू शकेल. मी तुम्हाला काय सूचित केलं होतं? जर तप त्यांचा आहे तर 12 वर्ष चालणारा हा तप असाच राहू द्या. त्यांना तपातून तपबंद करणं मला इष्ट वाटत नाही. आता तुम्ही आला. आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं माझ्या स्वस्थानी जात होतो. एवढ्यात थांबलो. हा वेळ काही निमिषांचाच होता. 12 वर्ष जाण्याचा प्रश्न झाला नाही. मला वाटलं मी कशी जरा बरं. त्यांच्या भक्ती तरच नाही, नाही. पुन्हा मध्ये जाग येते मला. मी तुम्हाला समजू शकतो. हा. तेव्हा या क्षणाला तुम्हाला काही क्षणांचा हा अवधी 12 वर्ष झाल्यासारखा वाटू लागला. कारण तुम्ही सेवेत त्यांच्या एवढ्या विमग्न झालेला आहात हो. की इतरत्र कोणत्याही गोष्टीचा विचार तुमच्या मनाला शिवत नाही. नाही. याबद्दल मी तुमचं कौतुकच करतोय. पण थांबलोय याच्या मुळाशी कारण काय माहितीये का? मी म्हणतोय म्हणून नव्हे, तुम्ही योग्य तो विचार करा. कारण तुमची बोलण्याची पद्धत, तुम्ही माझं कौतुक केलं जाता. तुमचं कौतुक. छान सुंदर कारण तुमच्या व्यतिरिक्त फक्त शनी महाराज आहेत आणि ते तर तपोदानात घरात कौतुक आवडत असतं. तुम्ही माझं कौतुक केलं. तेव्हा तेव्हा आता थांबलो याच्या मुळाशी असणारं कारण सरळ आणि स्पष्ट शब्दात मी आपल्याला कथित करू इच्छितो. हा. शनी महाराजांबरोबर लग्न करण्याचा जो तुम्ही निर्णय घेतला, हा. या निर्णयाशी ठाम आहात. थांब थांब. ठाम आहात. पण मला तरी असं वाटतंय तुमचं भवितव्य जर तुम्हाला उज्ज्वल घडवायचं असेल, हा. तुमच्या भविष्यात पुढे येणाऱ्या अडचणींना तुम्हाला जर सामोरं जायचं नसेल तर हीच योग्य वेळ आहे. काय? यावेळी योग्य तो तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. असं मी का म्हणतोय? मी माझ्या स्वार्थाचा विचार करत नाही, तर भविष्य तुमचं सुखकारक व्हावं म्हणून तुम्हाला सांगतोय. शनिदेव 12 वर्ष तपश्चर्या करणार आहे. पण तपश्चर्येला बसणारा योगी पुरुष किंवा एखादी देवता तपाचा आपल्या भंग कधी करते? ज्यावेळी त्याचा इच्छित कार्यभाग सफल होईल त्यावेळी. जर शनिदेवतेचा इच्छित कार्यभाग सफल होण्यासाठी 12 वर्षापेक्षा अधिक वर्ष जर लागली तर तोपर्यंत तुम्ही विवाहासाठी तर थांबणार आहात, कारण तुम्ही मनाचा निर्धार केलेला आहे. हो, बरोबर. तेव्हा मला तरी असं वाटतंय काय? शनी महाराजांची लग्न करण्याचा विचार तुम्ही सोडला तर बरं होईल. याच्या मुळाशी कारण काय माहितीये का? मी पुन्हा सांगतोय, मी माझ्या स्वार्थाचा विचार करत नाही आणि यातून मला काय निष्पन्न करायचंय. फक्त तुम्ही माझ्या बरोबर आपुलकीनं ज्या स्वरात बोलला त्यानुसार तुम्हाला सांगतोय, नीलमंदा, शनी महाराजांचा विचार सोडून द्या. विश्वात अनेक असे देव देवता आहेत, अनेक असे रूपवान पुरुष आहेत. शनी देवतेंपेक्षाही सवाई पराक्रमी आणि सर्वश्रेष्ठ देवता आहेत. तेव्हा तुमच्या सौंदर्याकडे जर का पाहिलं तर या विश्वात तुम्हाला कुणीही नकार देणार नाही. तेव्हा कृष्णवर्णीय असणाऱ्या या शनी महाराजांशी लग्न करण्याचा विचार तुम्ही सोडून एखाद्या चांगल्या देवतेशी खऱ्या अर्थानं संसार थाटत आपल्या जीविताचा जर का उत्कर्ष साधलात तर बरं होईल. ही योग्य वेळ आहे म्हणतोय मी. तुम्ही विचार करा, मी माझा मनाचा सांगत नाही. नाही, कळलं मला. कारण नसताना एखादा केव्हा कोणीतरी स्तुती करत असतो ना, हा. तेव्हा समोरच्याला लक्षात घ्यायला हवं काय? काहीतरी आहे. म्हणजे कारण नसताना एखादी व्यक्ती समोर जाऊन तिची जर स्तुती करत असेल तर काहीतरी आहे हे मी सांगायला नको. आणि दुसरी गोष्ट काय, तुम्ही पहिल्यांदा आला, माझ्याजवळ चौकशी केली की शनिदेव तपश्चर्येला बसलेत, त्यांच्याजवळ काम होतं. हा, पुन्हा तुम्ही आला आणि मला सांगायला सुरुवात केली. नेमकं तुमचं काम कोणाजवळ होतं? माझं कार्य नेमकं शनिदेवतेपर्यंतच होतं. हा. पण शनिदेवतेंच्या भेटीसाठी येत असताना नीलमंता आपली आणि माझी ग्रंथिका होईल याची कल्पना सुद्धा मला नव्हती. पण तुम्ही भेटला म्हणून तुम्हाला सांगतोय, शनिदेवतेंच्याशी तुम्ही विवाह करण्याचा विचार करता. अहो जरा विचार करा, ज्यांच्या वक्र दृष्टीमुळं प्रत्यक्षात सूर्य देवतेला सुद्धा पुष्ट आलं, ज्यांच्या वक्र दृष्टीमुळं सूर्य देवतेच्या रथाचा अश्व आंधळा झाला. अर्थात ही वक्र दृष्टी
उद्या जर तुमच्यावर त्यांची पडली तर तुमच्या सुखी संसाराची जी वाटचालीची स्वप्न तुम्ही रंगवतात ती स्वप्न कुठेतरी बेचिराग होतील. तेव्हा वेळ गेलेली नाही. अजूनही विचार करा. शनी महाराजांचा विचार सोडा आणि परत पुन्हा करा. झालं तुमचं बोलून? आता मी तुम्हाला सांगते. बोला. तुमचं जर बोलून झालं असेल तर तुमचं आणखी दुसरं काहीतरी कर्तव्य असलं तर ते करा, इथं थांबू नका. त्याचं कारण असं, माझ्या मनातील मनीषा पूर्ण झाली. आजपर्यंत जी इतकी वर्ष जी गुप्त माझी प्रतिज्ञा होती, जी माझी इच्छा होती ती पूर्ण होत नव्हती आणि नेमकी आजच पूर्ण झाली. म्हणून मी मनानं ठरविलं की मी त्यांच्याशी लग्न करणार आणि त्यांच्याशी लग्न करणार हा माझा निग्रह आहे. आणि तुम्ही आता इथं येऊन मला सांगता काय हो, नेमकं तुम्ही माझ्या बऱ्यासाठी आलात की तुम्ही तुमच्या बऱ्यासाठी आला? नेमकं काय साधायचंय तुम्हाला? नीलमंदा. आणि असं जर असलं असतं, नेमकं माझं जर बरं करायचं तुमचा जर हेतू असला तर तुम्ही गंधर्वराज यांच्याजवळ गेला असता. कारण माझी पितृदेवता आहे, त्यांना तुम्ही समजुतीने 4 गोष्टी सांगितल्या असतात. कारण तुमच्या कन्येचा जो मार्ग आहे तो चुकीचा आहे, ते देव अशा अशा पद्धतीचे आहेत असं सांगितलं असतं. पण त्यांच्याबद्दल आता मला खात्री झाली ते कोणत्या पद्धतीचे आहेत ते, आणि म्हणून मी त्यांचा स्वीकार केलाय. देवी नीलमंदा, हा. आपलं म्हणणं मी शांत चित्तानं ऐकून घेतलं. पण तुमच्या वडिलांपर्यंत मी गेलो नाही याच्या मुळाशी कारण होतं. ते कारण कोणतं? तर शनी महाराजांच्या भेटीसाठी येत असताना तुमची ग्रंथिका झाली. तेव्हा तुम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा मला समजलं की तुम्ही मनाचा निर्धार केलेला आहात की खऱ्या अर्थाने शनी देवतेंशीच तुम्ही विवाह कराल. आणि म्हणूनच या क्षणाला मी तुम्हाला सांगितलं. जर ते आधीच मला माहित असतं तर मी तुमच्या समजुतीसाठी आलोच नसतो. मी तुमच्या वडिलांना जाऊनच सांगितलं असतं. पण या क्षणी तुमच्या मुखातून मला ऐकायला मिळालं म्हणून थेट तुमच्या मला एक सांगा, एखाद्याचं लग्न ठरलेलं असेल, एखाद्याचा विवाह आता होणार, शब्द एकमेकांना गेला म्हणजे ते ठरलं, नेमकं लग्न ठरलं. मग ठरलेलं लग्न त्यात विघ्न आणणं हे योग्य आहे का? ठरलेल्या लग्नात विघ्न आणणं हे योग्य की अयोग्य असा प्रश्न तुम्ही केला. माझ्या मतानुसार मी तुम्हाला सांगतोय, वैयक्तिक माझं मत. हा. ते मत कोणतं? तर ठरलेलं लग्न जर त्या लग्नात काहीतरी खऱ्या अर्थानं वितंडवाद होणार किंवा भविष्यातील संकटाची जाणीव ठरलेलं लग्न असताना लग्नाच्या बोल्यावर चढण्याआधी जर त्याची जाणीव होत असेल तर ठरलेलं लग्न मोडलेलं बरं असं मला वाटतं. पण एखाद्याने जर मनानं वरलं तर तो विवाह झाला. मनानं तुम्ही शनी महाराजांना वरला, हा. अर्थात तुमच्या मनोध्येयानुसार किंवा मनोधारणेनुसार तुम्ही जर म्हणत असाल की शनी देवताच माझे जर पती आहेत, हा. तर भविष्यात उद्भवणारी ही संकट मी तुम्हाला सांगण्याचं कार्य केलं. मग तुमचं जर जीवन तुम्हाला उज्ज्वल घडवायचं असेल, तुमचा भविष्यकाळ जर तुम्हाला सुखकारक साधायचा असेल तर ही वेळ लग्न मोडण्यासाठी योग्य नाही का? मला मान्य आहे तुम्ही काय बोललात, मी मान्य तुमचं मत करतोय. ठरलेलं लग्न मोडणं हे खऱ्या अर्थानं अनुचित कृत्य आहे. पण ठरलेलं लग्न मोडणं अनुचित कृत्य कधी ठरू शकेल? जेव्हा वर आणि वधू यांचं खऱ्या अर्थानं एकीकरण असेल. पण त्या एकीकरणानंतर जर वरात काहीतरी दोष आहे याची प्रचिती जर वरिष्ठ किंवा त्रयस्थ व्यक्ती जर देत असतील तर विचार करणं करायला नको मी का? माझ्या मनानं ठरविलंय. त्यांची जीवनरेखा काय आहे ते त्यांनी सांगितली, सगळं सांगितलं. तुम्ही जर आता मनानं आणि सगळं सांगितल्यानंतर मी त्यांचा स्वीकार केलाय. अर्थात अजून कुणीतरी काहीतरी यावं आणि त्यांच्याबद्दल मला वेगळं सांगावं अशातला भाग काही नाही. त्यांच्याबद्दल त्यांनी सगळं सांगितलं आणि याच्यापूर्वी मी सुद्धा जाणून होते. बरोबर, जसं देवते तुम्ही देवता आहात, तुमच्याबद्दल सुद्धा काही गोष्टी मला माहित असतील ना? कारण मी गंधर्व कन्या आहे. कारण देवराज त्यांच्या दरबारात प्रमुख गायन करणारे माझे बाबा चित्ररथ गंधर्व आपल्या कन्येबरोबर ज्या गुपित गोष्टी बोलणार किंवा विचारविनिमय करणार, काहीतरी देवतांच्या देव दरबारात घडणाऱ्या गोष्टी सुद्धा असतील. आजपर्यंत मनोरंजनासाठी आम्ही बाबांकडून तेच ऐकलं आणि म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्हा देवतांबद्दल मला बिलकुल काही माहीतच नाही अशातला भाग नाही. तेव्हा माझा निग्रह आहे तुम्हाला की तुम्ही जे सांगायला आलात, माझं वाईट काय माझं बरं काय हे माझं मी ठरविणार. मला आणखी कुठल्याही देवतेने सांगण्याची गरज नाही. नीलमंदा, माझ्या बाबतीत तुम्हाला काय काय माहित आहे आणि माझ्या बाबतीत काय काय तुम्हाला माहित नाही ह्यांचा खल करण्यासाठी मी तुमच्या नेत्रात
नेत्रासमोर उभा नाही. फक्त शनी महाराजांशी विवाह करण्याचा जो मनोदय तुम्ही बाळगला तो माझ्या मनाला चुकीचा वाटला, म्हणून तुमची समजूत घालण्याचा मी प्रयत्न केला. पण तुम्ही जर तुमच्या विधानाशी ठाम असाल, जर तुम्ही त्यांचा खऱ्या अर्थानं पती म्हणून वरला असाल आणि या विधानापासून जर तुम्ही वंचित होत असाल, तर या क्षणी पराक्रमाचा कारक हा मंगळदेव तुमच्या नेत्रासमोर नेमका कोणत्या कारणासाठी उभा राहिला आणि का तुमच्या मतात परिवर्तन करण्याचा परोपरीनं प्रयत्न करत होता, हे खरं विधानात आम्ही तुम्हाला सांगतोय. देवी नीलमंदा, हा. भविष्यातला तुमचा पती म्हणून ज्या शनिदेवतेची निवड तुम्ही केला, या शनिदेवतेंनी सध्या जो तप आरंभलेला आहे, तो तप कशासाठी, तर साऱ्या ग्रह मंडळात त्यांना श्रेष्ठत्व प्रदान करायचं आहे. आणि त्यांच्या श्रेष्ठत्व प्रदान करणाऱ्या या विधानानुसार आम्हा ग्रहांचा कुठतरी हा कमीपणा किंवा खालीपणा त्यांच्या या तपामुळे होतोय. तेव्हा मी इथं आलोय तो शनिदेवतेचा तप भंग करण्यासाठी. जाणीला होता, कारण कारणाशिवाय कधीच क्रिया घडत नाही. देवराज, तुम्ही इथपर्यंत का आलात? तुम्ही मंगळदेव आहात आणि इथपर्यंत आलात, तुमचं स्थान कोणतं आहे हे सुद्धा मला माहिती आहे. तुम्ही जेव्हा माझी स्तुती करायला लागलात आणि त्यानंतर लग्नाविषयी सांगायला लागलात, तेव्हाच मला कळलं की तुम्हाला कुठेतरी कमीपणा वाटायला सुरुवात झालेली आहे. कारण शनी महाराजांनी जर अढळ स्थान असं प्राप्त केलं, तर कुठेतरी तुमचं जे कर्तृत्व आजपर्यंत सिद्ध झालं त्याला कुठेतरी गालबोटलाय. आणि म्हणून तुम्ही तुमचं मोठेपण, इथं श्रेष्ठत्व कायम तसंच राहावं यासाठी तुम्ही हे सगळे प्रयत्न करता. आताच माझा निर्णय झालाय. तुम्हीच काय, अजून कोणी जरी देव इथपर्यंत आले आणि त्यांनी जरी सांगितलं तरी सुद्धा मी माझ्या शब्दापासून कधीच वंचित होणार नाही. तुम्ही जर तुमच्या शब्दापासून वंचित होत नसाल, तर त्या उद्देशाला मी इथं पावलं टाकली आहेत. तो माझा उद्देश सफल झाल्याशिवाय मी सुद्धा माघारी जाणार नाही. मग मी सुद्धा तुम्हाला ते सांगते, तुम्ही कोणत्या पद्धतीने तुमचा उद्देश सफल करणार आहात हे इथं मी सेवेला उभी राहिली, इथं उभी राहून मला पाहायचंय. मग बस तुम्हाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केला. वास्तविक वाद माझा तुमच्याशी नव्हता, पण खऱ्या माझ्या मार्गात जर तुम्ही प्रत्येकाला तुम्ही राहत असाल, तर माझ्या मार्गातला आत्मविश्वास करण्यासाठी यावेळी मी सेवा करत असताना तुम्ही जर यावेळी माझ्यावर शस्त्र उभारण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर मी सुद्धा यावेळी त्यांची पत्नी म्हणून तुमच्या बरोबर संघर्ष करीन. अवगुण फुले अंतरी दिसती, अवगुण फुले अंतरी दिसती, करीती उपाध्याती, करीती उपाध्याती, करू नको निंदा करू नको. मंगळ ग्रहाला प्रतिकार केला, मंगळ ग्रहाचा कार्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. अर्थात मंगळ ग्रह हा स्वभावानं उग्र आहे. मंगळ ग्रहाचा रस तिखट आहे. निखाऱ्या प्रमाण जो तप्त हा अंगारक, या क्षणी मंगळाचे दोष तुमच्या देहात होतोय. देवी नीलमंदा, मंगळाकडे समोर जा. उगाच मी तुमच्या बरोबर भांडण केलं. तेच म्हणत होतो, उगाचच भांडण होतं ते. शस्त्र ठेवलं मी. आणि निर्णय काय घेतला? तुम्ही एवढे चांगले आहात ना. होय तर माझा माझ्या 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 सुखी जीवनासाठी तुम्ही इथपर्यंत आला सुखाचा विचार केला तुझ्या, आणि मी तरी सुद्धा तू प्रतिकार करण्याचा प्रयत्न केलास. पण तुला खरं सांगू, माझ्या मनात कोणताही राग नाही. तेव्हा मी मंगळ ग्रह आहे,
मी शुभ स्थानात जर प्रवेश केला एखाद्याच्या तर त्याचं मंगलच घडवतो. तेव्हा तुमचं मंगल घडविण्यासाठी इथपर्यंत आलो होतो. म्हणजे? थोडा आपल्या बोलण्यातला जो प्रवास होता तो उलट दिशेला गेला, पण आता जागेवर येतोय असं मला वाटतं. आता तुम्ही माझ्या शुभ स्थानात प्रवेश केलात ना तुम्ही. हा? आता असं मला वाटायला लागलं. बरं, तुम्हाला वाटलं? हा. ठीक. अं, निर्णय काय घेतला खरं सांगा. खरं सांगू मी तुम्हाला. खरंच सांगा. उगा त्यांच्याबरोबर इथं उभी होती बघ. आता मला कळायला लागलं आता तुम्हाला पटलं? किती वर्ष जातील आणि बरोबर. आणि 12 वर्षानंतर तरी काही यांचं खरं आहे. बरोबर. बसूनच राहील. लग्न करतीच न करती. हा? तेव्हा मी काय करा, यांचा विचार तुम्ही हसणार आहे त्याला. यांचा विचार तुम्ही सोडा. यांचा विचार सोडा. तुमच्या सौंदर्याकडे जर का पाहिलं असेल, तुमच्या सौंदर्यात खऱ्या अर्थानं कोणत्याही प्रकारचा कमीपणा नाही. तुम्ही फक्त लग्नासाठी उभ्या राहिलात. हो. कित्येक देवता, कित्येक रूपवान पुरुष तुमच्याशी लग्न हो. करण्यासाठी शनिदेवाकडे जातात. नावच माझं नीलमंदा. 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 नील म्हणजे निळसर चिमचेला पाणी दिसतं तसं, पण कशी नाही. पाणी कसं निळसर दिसतं पण पाणी निळसर नसतं. पुढे मंदाचा अर्थ काय? शांत. बरोबर. शांत स्वभावाची. तेव्हा मनात तरी असं वाटतंय, शनी महाराजांची तुम्ही एकनिष्ठतेने सेवा करतात, त्यांना मनातून तुम्ही पती म्हणून वरण्याचं कार्य केलं. तेव्हा शनी महाराजांचा विचार या क्षणाला तुम्ही सोडा. त्यांना पतीचं स्थान जे तुमच्या हृदयात तुम्ही दिलात ते स्थान या क्षणी काढून टाका आणि तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वाटचाल करा. म्हणतोय, ही वेळ योग्य आहे. ही वेळ जर तुम्ही दवडलात तर भविष्यात संकटाला आव्हान द्या. नक्कीच. आता मी माझ्या मनाने निर्णय घेतला. लग्न नाही झालं तरी हरकत नाही, पण यांच्याबरोबर लग्न नको. कारण कारण तुम्ही जे मला समजून सांगितलं, तुम्ही ज्या पद्धतीने मला माझं जीवन, माझं आयुष्य मला समजून सांगितलं, आभारी आहे मी आपली. आभार मानण्याची गरज हा. नाही. मी तुमच्या भविष्याचा विचार केला. तेव्हा तुम्ही बोलून मोकळे झालात. मंगळदेवतेच्या पद्धतीने तुम्ही सांगितलात त्यानुसार मी तुमच्या खऱ्या अर्थानं मताला आता संमती दर्शवते. तेव्हा माझी रसाळच ही वाणी आहे. नाही, तेव्हा रसाळ नुसती नाही, चांगली वाणी आहे ती. त्याच्यामुळे आम्हाला हे पटलेलं आहे. आमचं जीवन काय ते. तेव्हा आता मी काय करणार काय माहिती? करणार तुम्ही? यांना इथेच भक्ती करू दे. मी आता निघाले. इथं नाही थांबणार. मी चला. जाणार. तुमचं भविष्य उज्ज्वल तुम्हाला घडवायचं आहे. पण आज तुम्ही मला माझ्यात असा बदल झाला. कल्याण होईल. तो माझ्या भवितव्याचा आहे. भवितव्य तुमचं उज्ज्वल घडवा. शनी महाराजांचा विचार सोडून द्या. हो, सोडून दिला. आणि आता एकच निर्धार, आणखी काही होऊ दे, पण आता यांच्या सेवेला मी थांबणार नाही. कारण एवढी 12 वर्ष आता राहायला मला जमणार नाही. मी चला जायला.